बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न, वर्ग 10वा, विषय भूगोल, प्रकरण 2, स्थान विस्तार. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. टिपा लिहा. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. उत्तर: ब्राझील देशात सुमारे 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती. या देशास 7 सप्टेंबर 1822 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले. 1930 पासून 1985 पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती. 1985 पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे. 20व्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यातून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सद्यस्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते. भौगोलिक कारणे लिहा. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. उत्तर: ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. अशा प्रकारे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा थोडक्यात आढावा घ्या. उत्तर: भारतात सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजेच 1947 पासून भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना व अनेक प्रांतातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे. भारत आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजेच तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर: स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले. ब्राझील. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध वित्तीय संकटांना सामोरे जावे लागले. भारत. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारत व ब्राझील या दोन्ही देशांत
स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? उत्तर, भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगा. उत्तर, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारतात सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांची राजवट होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून म्हणजेच 1947 पासून भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना व अनेक प्रांतातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे. भारत आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजेच तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझील देशात सुमारे 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची राजवट होती. या देशास 7 सप्टेंबर 1822 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले. 1930 पासून 1985 पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती. 1985 पासून या देशाने राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला आहे. 20व्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपाच्या जागतिक वित्तीय समस्यांना तोंड दिले आहे व त्यातून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने सध्या स्थितीत ब्राझील देशाकडे पाहिले जाते. इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.